अद्यापही काउंटिंग सुरू आहे, त्यामुळे मी त्यावरती काही बोलू शकत नाही. पण एवढंच तुम्हाला सांगेल, ठाणा आणि एकनाथ शिंदे हे जे समीकरण आहे ते कोणी बदलू शकत नाही. सर सर प्रत्येक ठिकाणावरून लीड मिळत आहे. आता किती मताधिक्याने आपण निवडून येणार असं तुम्हाला वाटतं? अद्यापही काउंटिंग सुरू आहे, त्यामुळे आता काही सांगता येणार नाही. पण जे काही काउंटिंग आहे, जे काही आकडे कळत आहेत ते दिलासादायक आहेत आणि विजयाच्या वाटचालीकडेच ते जात आहेत. ठाण्यासोबत कल्याणची सीट देखील प्लसमध्ये आहे. एकंदरीत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अनेक सभा या ठिकाणी घेतल्या. राज ठाकरेंनी देखील या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा दिला. नक्कीच ही विजयाची घोडदौड असेल. कल्याण हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त लीडने येणारी सीट असेल. ओके, थँक्यू सर. देशातली सर्वात जास्त लीड देणारी सीट असेल. मात्र आत्ताचं वातावरण पाहता अशा ऐतिहासिक लीड्स म्हणजे 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 6 लाख, गिरीश बापटांचा मागच्या वेळी 6 लाख होतं पुण्यामध्ये, अमित शहा तर 11 वाजेपर्यंत 5 लाखाचं लीड होतं. हो. सो असे लीड्स देशाचं माहिती नाही, महाराष्ट्रामध्ये लीड्स फार कमी फरकाचे दिसत आहेत सगळीकडे. राजन विचारे मात्र पिछाडीवरती गेलेले. नरेश म्हस्के यांनी 99,000 मतांच्या घसघशीत आघाडीसह विजयाच्या दिशेनं जोरदार वाटचाल सुरू केलेली.